मुंबई के कुर्ला विधानसभा में महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम के खिलाफ जोरदार आंदोलन किया। मनसे विभाग प्रमुख प्रदीप वाघमारे के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने आरोप लगाया कि एक दुखद दुर्घटना पर मीडिया से बात करते समय अमित साटम के हंसने से लोगों की भावनाएं आहत हुई और इसी के विरोध में मनसे कार्यकर्ताओं ने प्रदर्शन कर अपना रोष जताया और सार्वजनिक जीवन में संवेदनशीलता बनाए रखने की मांग की। आगे आप लाइव तस्वीरें देख सकते हैं। मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, मनसे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ज्या अमित साटमने मृत्युमुखी पडलेल्या एका विद्यार्थ्यावर आणि एका सिनियर सिटीजनवर निर्लज्जपणे हसून दाखवलं, त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आज आम्ही कुर्ला विधानसभेच्या वतीने घोडे मारो आंदोलन घेतोय आणि या अमित साटमच्या या निर्लज्जपणाचा जाहीर निषेध करतो। अमित साटम भड़वा है, पत्ता कड़वा है, अमित साटम भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, अमित साटम भड़वा है, अमित साटम है, अमित साटम है। गली गली में शोर है, अमित साटम चोर है। आजच्या तारखेला संपूर्ण मुंबईभर मुसळधार पाऊस पडत असताना अनेक झाडं पडतायत, अनेक नाले तुंबलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेने नागरिकांची सुरक्षा करायचं सोडून आज या आमदार अमित साटम सारख्या या निर्लज्ज माणसाने याची टिंगल टवाळी करून निर्लज्जपणे हसून दाखवलेलं आहे। याला कोणत्याही नागरिकांची काळजी नाहीये, यांच्या सरकारला कोणत्याही नागरिकांची काळजी नाही। याचा निषेध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही सर्वजण करत आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा। वाघमारे जी, आज आपण इथे निषेध व्यक्त करताय, काय सांगाल? आज आम्ही अमित साटमच्या या विचारांचा विरोध करत आहोत। अमित साटम सारख्या निर्लज्ज नेत्यांमुळे नागरिक असुरक्षित आहेत। अशा दुर्घटना झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांवर काय बेतली असेल याचा विचार न करणारा हा असा नेता यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि भारतीय जनता पक्षाने अशा नालायकाचा राजीनामा घेतला पाहिजे। आजच्या तारखेला मुंबईमध्ये ज्या घटना घडतायत त्या घटनांमध्ये जाऊन सहभागी होण्याचं सोडून अशा घटनांवर हास्य करण्याचं काम करत आहेत। याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुर्ला विधानसभा जाहीर निषेध करते। एकंदरीत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे यांच्या मागणी केलेली आहे, काय सांगाल? 100% ज्या ठिकाणी अन्याय असतो त्या ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतात। आज राजसाहेब ठाकरे कोणत्याही सत्तेला बळी न पडता अशा या नराधमांना ठेचण्याचं काम करतायत। आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जर कोण नेता असेल अशा वृत्तीला विरोध करणारा तर ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत। एकंदरीत ज्या प्रकारे त्यांचं हे पण म्हणणं आहे की हसणं काय चुकीचं आहे का, कोणाला बघून आम्ही हसतोय, तर हसणं हे वेगवेगळे। आज त्यांचं म्हणणं त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावं। कोणतं भाष्य करताना ते हसत होते याचं त्यांनी गांभीर्यपूर्वक लक्षपूर्वक त्यांनी विचार करावा। आज जर त्यांना वाटत असेल की कोण मॅनहोल मध्ये गेलाय आणि तरी मी हसतोय, एखाद्या विद्यार्थ्याच्या स्कूल बसवर जर झाड पडून जर त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि हा म्हणतोय की काल झाड पडलं, काल झाडाचं होतं, आज मॅनहोलचं आहे, हे 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 हसतोय, नालायक हा। या भडव्याला चोपून काढला पाहिजे। अशा या नालायकांना जर महाराष्ट्रामध्ये जर थारा दिला तर मला वाटतंय की आपल्या सर्व जनतेला कुठेतरी अडचणी निर्माण होतील आणि वाईट दिवस बघावे लागतील। त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो। जर राजीनामा झाला तर मनसे कसं इस्टेमध्ये समजवणार पुढे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईभर हे आंदोलन सुरू आहे। याचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही कोणी शांत बसणार